हॅलो गाईज, नमस्कार. आज आपण बघणार आहे पर्टिक्युलरली बिहाइंड द सीन्स व्हर्जन मॅनेजमेंट टेक्निक कशी वर्क करता. त्यातली माझ्याकडे एक टेक्निक आहे जी मी वर्किंगमध्ये आणलेली आहे. एकदम सोपी टेक्निक आहे. ओके, मी ती आज फ्लो तुम्हाला आणि ती टेक्निक एक्सप्लेन करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ती टेक्निक इम्प्लिमेंट करून बघू ॲक्च्युअलमध्ये आपण कसं करू शकतो. माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवरती काही युजर्स आहेत. त्या युजर्ससोबत आपण ती टेक्निक तयार करू आणि टेस्ट बी करू. आता त्या टेक्निकला आपण स्टार्ट करू, म्हणजे कशी वर्क करायची त्यासाठी. ओके, आता सपोज तुमच्याकडे एक वेब ॲप्लिकेशन आहे. ओके, वेब ॲप्लिकेशन आहे, हे जरा छोटे दिसते. ओके, आता बघा, तुमच्याकडे काय वेब ॲप्लिकेशन आहे आणि तुमच्याकडे भरपूर युजर्स आहेत. ओके, सपोज तुमच्याकडे 100 युजर्स आहेत. आता हे 100 काय असतात, पर्टिक्युलरली 100 युजर तुमचं ॲप्लिकेशन डेली यूज करायला. ओके, असं मानून चालू. आता तुम्ही कोणतं ते एक फीचर रिलीज कराल नाही. ओके, बट तुम्ही नॉट शुअर नाही आहात की बाबा ते फीचर जर आपण एखाद्या युजरला रिलीज केलं. ओके, एखादं फीचर आपण जर एखाद्या युजरला रिलीज केला तर ते पुढं जाऊन काय करू शकतं, ब्रेक होऊ शकतो प्रोडक्शनमध्ये. ओके, प्रोडक्शनमध्ये ब्रेक होऊ शकतो. मग आपल्याला ते फीचर जर प्रोडक्शनमध्ये ब्रेक नाही करायचं असेल तर आपण सिम्पली काय करतो, काही युजर्सला, काही सेट ऑफ युजरला, सपोज त्यातले 50 युजरला आपण एका व्हर्जनवरती ठेवतो. सपोज व्हर्जन 1 ठेवलं आणि बाकीचे जे 50 युजर्स आहेत ते तुमचं मेन ॲप्लिकेशनमध्ये राहते. ओके, आता जे 50 युजर, पहिले 50 युजर्स असतील किंवा कोणते पर्टिक्युलर 50 युजर असतील, त्यांना व्हर्जन 1चा जे कोणतं फीचर आपण डेव्हलप करेन ते फीचर फक्त दिसेल. ओके, आणि जे दुसरे असतील, जे राहिलेले 50 असतील, त्यांना जे जे मेन ॲप्लिकेशन आहे विदाऊट हे फीचर आपण त्यांना सर्व करू शकतो. ओके, हे पर्टिक्युलरली हे जर बिहाइंड द सीन लॉजिक असतं की का व्हर्जनिंग करायचं, तर हे असतं की काही गोष्टी आपण फीचर्स डेव्हलप करतो, काही A/B टेस्टिंग करत असतात, तर त्यावेळेला ही टेक्निक यूज केली जाते. आता हे कसं वर्क होतं, सिम्पल आहे. आपण सपोज वेब ॲप्लिकेशनसाठी क्रोम ब्राउझर नाही तर कोणतं बी ब्राउझर यूज करत असेल, त्याच्यामध्ये एक कुकी असते. कुकी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुकी म्हणजे काय असतं की कुकीमध्ये आपला सगळ्यात ऑथेंटिकेशन आणि ॲप्लिकेशनचा जो सिक्युरिटीवाला डेटा आहे, सिक्युअर डेटा आहे, तो सगळा कुकीमध्ये असतो. ओके, ती कुकी अशी काहीतरी ह्याच्यात असतात. मी इथं दाखवलो असतो, बट ह्याच्यामध्ये आपण डेव टूल ओपन करू शकत नाही. मी माझ्या ॲप्लिकेशन जेव्हा आपण इम्प्लिमेंट करणार आहे त्यावेळेला इन डेटा सांगतो. तर कुकीमध्ये चालून झाला की एक ब्राउझरमध्ये असणारे सिक्युअर स्टोरेज. ओके, त्यानंतर सपोज तुम्ही आता करायला लॉग इन, तर लॉग इन करताना तुमची रिक्वेस्ट जाणार आहे DNS मॅनेजमेंटमध्ये. आता हे काय आहे, DNS म्हणजे काय? DNS असं म्हणा की तुमचं एक डोमेन आहे. ओके, सपोज app.example.com असं डोमेन आहे तुमचं. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचं ॲप्लिकेशन होस्ट आहे. आता ह्या ॲप्लिकेशनला, या डोमेनला कुठल्या सर्व्हरवरला जाणार आहे हे कोण सांगणार? हे डोमेन नेम सिस्टीम सांगते. म्हणजे ह्या डोमेनला पर्टिक्युलरली सांगणार की सेम नेम थ्रू की तू कुठे जा, तू जा एका पर्टिक्युलर सर्व्हरवरती. ओके, असा काय ते समथिंग ॲड्रेस आहे मानून चालू. ओके, सर्व्हरचा, तर ह्या सर्व्हरवरती जा असं कोण सांगणार? हे DNS सांगणार. ओके, आता तुमची लॉग इनची रिक्वेस्ट आली DNSकडं, करेक्ट. DNSकडं आल्यानंतर तुम्हाला ती रिक्वेस्ट कुठे जाते? सर्व्हरकडे. ओके, आता ह्यामध्ये प्रत्येक ब्राउझरची रिक्वेस्ट आपल्यासोबत HTTP कोणती बी रिक्वेस्ट, पोस्ट असून दे गेट असून दे, आपल्यासोबत कुकीज ऑलवेज सेंड काय करते, कुकी ऑलवेज देते. ओके, मग ही काय करते, आपल्यामध्ये जेवढं प्रेझेंट आहेत या ब्राउझरमध्ये त्या ॲप्लिकेशनचे जेवढे कुकीज आहेत ती कुकीज ह्या रिक्वेस्टसोबत सर्व्हरपर्यंत जातात. आता सर्व्हरमध्ये यूज होते प्रॉक्झी. ओके, प्रॉक्झी म्हणजे काय असते की एखादी रिक्वेस्ट आल्यानंतर सर्व्हरवरती मल्टिपल ॲप्लिकेशन्स रन असतात. जसे की आता सपोज ह्या केसमध्ये बघितलं आपण तर एक मेन ॲप्लिकेशन आणि 1 2 3 अप टू N ॲप्लिकेशन आपण एका सर्व्हरवरती रन करू शकतो. बट ते सर्व्हरच्या कॉन्फिगरेशनवरती आणि बाकी गोष्टींवरती डिपेंड ठरतं. बट मानून चाललं की आपण मल्टिपल ॲप्लिकेशन एका सर्व्हरवरती रन करू शकतो.
आता प्रॉक्झी काय करते, प्रॉक्झीला माहिती पाहिजे की कोणत्या ॲपकडनं रिक्वेस्ट आली आणि कोणत्या ॲपला पाठवायला पाहिजे. ओके, तर कुकीमधून आणि HTTP रिक्वेस्टमधनं ह्या प्रॉक्झीला रिक्वेस्ट जाते. आता प्रॉक्झीमध्ये पण भरपूर टूल्स आहेत. ओके, प्रॉक्झी टूल्स असतात. त्यातलं सगळ्यात फेमस टूल आहे Nginx. ओके, जे की ओपन सोर्स आहे आणि सगळ्यात जास्त यूज होणारं टूल आहे. ओके, त्याचा यूज केला जातो. आता Nginxमध्ये काय असतं, Nginxमध्ये आपण काय सांगतो की बाबा app.example जर रिक्वेस्ट आली तर ते कोणत्या पोर्टवरती तुला फॉरवर्ड करायचे, कारण का त्या पोर्टवरती काय असतं, आपलं ॲप्लिकेशन रन असतं. ओके, मग आपण Nginxला काय सांगतो बाबा, सपोज तुला ह्यावरनं जर रिक्वेस्ट आली तर तू काय कर, ह्या पर्टिक्युलर पोर्टवरती त्याला फॉरवर्ड कर. मग पर्टिक्युलर पोर्ट सपोज असेल 3000वरती, तर तू 3000वरती त्याला फॉरवर्ड कर, आपण त्याला सांगतो. ओके, ते अशाच प्रकारे हे वर्क करतं. मग हे काय करेल, मी ह्याला आपण काय सांगितलेलं असतं की तू, हे झालं बेसिक 1 लेवलची ज्यामध्ये प्रॉक्झी. अजून सेकंड लेवलची प्रॉक्झीची खरं कुठे होते, Nginxमध्ये. मी ओके, ह्यामध्ये कसं होतं, यामध्ये अजून एक लेयर ॲड होते. ओके, प्रत्येक रिक्वेस्ट प्रॉक्झीत जाते. प्रॉक्झीमध्ये अगेन काय असतं, कुकी चेक करू शकतो आपण. प्रॉक्झीमध्ये काय करू शकतो, कुकी चेक करू शकतो. मग आपण काय चेक करतो कुकीमधून ऑथेंटिकेशन चेक करू शकत नाही, कारण का प्रॉक्झीला थोडीच माहिती आहे की त्याला फक्त एवढंच माहिती आहे की ते कोणत्या ॲप्लिकेशनची रिक्वेस्ट आहे. त्याला हे माहिती नाही की तो ॲप्लिकेशन मला रिक्वेस्ट टाकणारा यूजर व्हॅलिड यूजर आहे का इनव्हॅलिड यूजर आहे, कारण का त्याच्याकडे डेटाबेसचा ॲक्सेस नसतो. डेटाबेसचा ॲक्सेस फक्त कोणाकडे असतो, ॲप्लिकेशन्सकडे असतो. ह्या ॲप्लिकेशनकडे असतो कोणाचा, डेटाबेसचा ॲक्सेस. त्यामुळं त्याला माहिती नाही ती कोणाची रिक्वेस्ट आहे, बट ते काय करू शकतो, कुकी रीड करू शकतो. मग त्याकडे एक इथे कुकी. ओके, आता ती कुकी कोणत्या असू शकते, कुकी असते समथिंग असं काहीतरी आपण देऊ शकतो, कस्टमाइज कुकी ठेवू शकतो. ओके, ते आहे ॲप व्हर्जन कुकी. ओके, आणि आपल्याला काय कॉन्फिगर करायचं आहे, फक्त ज्या वेळेला क्रोम ब्राउझरवरती जाईल त्यावेळेला आपल्याला फक्त काय म्हणजे ज्यावेळेला फ्रेश युजर येईल त्यावेळेला ॲप व्हर्जन कुकी त्यामध्ये पाहिजे. आता हे पण ऑप्शनल आहे. फर्स्ट टाईम काय असते, हे पण ऑप्शनल आहे. ओके, आता असं नाही आहे की बाबा लॉग इन स्क्रीनवर आपल्याला थोडीच माहिती आहे की आपण हे पहिले 50मध्ये युजर येणार आहे, नंतर 50मध्ये युजर येणार आहे, नाही माहिती. म्हणून आपण काय करतो, त्यांना ॲप व्हर्जन कुकी आहे ना ती ऑप्शनल ठेवली. ओके, आणि बट कुकी Nginxने काय केली, रीड आउट केली. ओके, आणि त्या कुकीमध्ये जर व्हॅल्यू असेल व्हर्जन 1, ओके, आणि व्हर्जन 2, व्हर्जन 3 अशी काहीतरी व्हॅल्यू असेल कुकीमध्ये, त्या कीमध्ये. कुकी ॲप व्हर्जनची ही आहे आणि तिच्या व्हॅल्यूमध्ये सपोज आत्तासाठी सपोज ती कुकीमध्ये नल आहे किंवा ही कुकीज नाही आहे प्रेझेंट, तर आपण काय सांगतो, सिम्पली मेनकडे जा. आपण काय सांगू शकतो आपण Nginxला की कुकी जर नल असेल तर मेन ॲप्लिकेशनला जा. ओके, असं सांगितलं. मग काय करेल, सपोज आता कुकी काय आहे आपल्याकडं अवेलेबलच नाही, कुकी आपल्याकडे अवेलेबल नाही, कुकीमध्ये काय व्हॅल्यूज नाही आहे. ओके, नल आहे, तर आपण काय करू शकतो, आपण काय करणार, फर्स्ट टाईम आपण ते ॲप्लिकेशन ह्याच्या थ्रू मेनला घेऊन जाणार. ओके, मेनला घेऊन गेलो आपण. मेनमध्ये गेल्यानंतर ते काय करेल, ॲप पहिल्यांदा चेक करेल युजरचं ऑथेंटिकेशन. ओके, ऑथेंटिकेशन चेक झाल्यानंतर ना त्याचं असाइन्ड व्हर्जन, त्याला कोणतं व्हर्जन असाइन्ड आहे. ओके, असाइन्ड व्हर्जन चेक करेल. असाइन व्हर्जन सपोज त्याच्याकडे आहे व्हर्जन 1ला, तो युजर पर्टिक्युलरली असाइन असेल, तर हे ॲप काय करेल, हे कुठं चेक करणार, सगळं डेटाबेसमध्ये, आणि डेटाबेस त्यांना परत सांगणार त्या ॲपबद्दल. मग डेटाबेसनं सांगितलं की नाही त्या युजरला व्हर्जन 1ला असाइन कर, तर हे काय करतं पर्टिक्युलरली ते मेनमध्ये जातं. मेन तू परत कुकीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये Nginxमधनं जातं, पुन्हा बॅक जातं सर्व्हर प्रॉक्झीकडं, पुन्हा बॅक जातं रिक्वेस्ट आपली DNSकडं, आणि DNS थ्रू जाते क्रोम ब्राउझरकडं, आणि क्रोम ब्राउझर काय करतं, ती कुकी ॲड करतं. आता ॲप व्हर्जन कुकी जी ऑप्शनल होती ते आता आपल्याला मिळाली. ती काय मिळाली, आपल्याला व्हर्जन 1 मिळाली. ओके,
आता मोस्ट ऑफ प्रोबॅबली आपलं ज्या वेळेला आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर ना आपण जातो डॅशबोर्डवरती, किंवा कधी कधी ॲप्लिकेशनचं असं डायरेक्टली स्लॅश असतं, 1-2 लोकेशन्स असतात. ओके, एक तर डॅशबोर्ड किंवा स्लॅशवरती. मग ह्या ठिकाणी जातो ना, तर हे पेज लोड होण्यासाठी नाही काही तर डेटा लागतो, म्हणून क्रोम काय करतं, रिडायरेक्ट थ्रू अगेन काय करतं, तुमची सगळी कुकी आणि तुमची डॅशबोर्डवाली रिक्वेस्ट, आता मी ह्याला डिलीट करतो काय. हां, आता परत काय करतं, हे काय करतं, पुन्हा डॅशबोर्डवाली रिक्वेस्ट पुन्हा सेंड करतं. ओके, पुन्हा ती प्रॉक्सीकडे जाते, आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला ॲप व्हर्जन जे की नल होतं, म्हणजे कुकीज नव्हती प्रेझेंट, तर ती येते आपल्याला व्हर्जन 1. काय मिळतं आपल्याला, व्हर्जन 1. आता व्हर्जन 1 मिळाल्यानंतर ना आपण ह्या ठिकाणी काय सेट केले की जर नल असेल तर मेन ॲपला जा, आणि जर व्हर्जन 1 असेल तर पर्टिक्युलरली ना त्याला व्हर्जन 1च्या जो कोणता इन्स्टन्स चालू आहे, जो कोणता इन्स्टन्स चालू आहे त्या इन्स्टन्सवरती त्याला घेऊन जा. पर्टिक्युलरली सेम V2साठी V2चं ॲप्लिकेशन, आणि मेन ॲप्लिकेशनसाठी मेनचं, आणि V3साठी, आणि असं म्हणजे पर्टिक्युलरली मला म्हणायचं काय की तुम्ही n नंबर ऑफ असंच टाकू शकता या ठिकाणी, आणि ते काय करता येईल, ती पर्टिक्युलरली त्या ॲप्लिकेशनला त्या पर्टिक्युलर युजरला ते ॲप्लिकेशन द्यावे. मग सर्व्हरवरती आपल्या किती, सपोज आपल्या सर्व्हरवरती आपल्याकडे सपोज आपल्याकडे 3 व्हर्जन्स असतील टेस्टिंगसाठी, तर आपण 4 इन्स्टन्स रन करतो. ओके, तर 4 इन्स्टन्स का रन करतो आपण, एक असतो पहिला आपला मेन इन्स्टन्स, जे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मास्टर इन्स्टन्स. ओके, आणि बाकीचे असतात व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3. ओके, मग त्यानुसार आपण काय करू शकतो, त्यांना युजर्सना त्या पर्टिक्युलरली व्हर्जनवरती आपण टाकू शकतो. मग ह्यामध्ये आपण आता यूज काय केलं, डेटाबेसचा यूज केला व्हर्जन करण्यासाठी, आणि एंटायरली व्हर्जनिंग आपण डेटाबेस थ्रू केलं. ओके, ह्यामध्ये डेटाबेस ब्रेन आहे या पर्टिक्युलर व्हर्जनिंगचा, डेटाबेसकडं मॅनेजमेंट आहे. मग तुम्ही ह्या डेटाबेसमध्ये जर सपोज एखाद्या युजरला व्हर्जन 1मधून व्हर्जन 2ला इझिली टाकू शकता. ओके, किंवा व्हर्जन 3ला टाका, व्हर्जन 4ला टाका, व्हर्जन nला टाका, किंवा व्हर्जन रिमूव्ह केला तर ते डायरेक्टली मेनला जातं, म्हणजे त्या पर्टिक्युलर युजरला व्हर्जनमधून काढून टाकला तिथं मेनला जातं. ही एंटायरली गोष्ट होती. एक प्रकार हे टाईप 1 आहे. ओके, पर्टिक्युलरली टाईप 1 आहे, त्यामध्ये आपण हे सॉल्व केले की डेटाबेस व्हर्जनिंग करेल. ओके, इन फ्युचर अजून आपण बघणार आहे, अजून इन फ्युचर जे माझे व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओमध्ये बघू आपण टाईप 2मध्ये विदाऊट डेटाबेस. ओके, विदाऊट डेटाबेस, विदाऊट ऑथेंटिकेशन. ओके, टाईप 3मध्ये बघू शकतो आपण व्हर्जनिंग बेस्ड ऑन डेटाबेस प्लस IPs. ओके, हे आपण नक्की बघू, बट ह्याच्या अगोदर ना हे एंटायर हे सगळं एंटायर जे मी तुम्हाला सांगितलं ह्याच्याबद्दल आपण ना इम्प्लिमेंटेशन नक्की करू. माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनला आपण व्हर्जन 1, व्हर्जन 2 आणि व्हर्जन 3मध्ये डेव्हलप करू, एक नवीन फीचर त्यामध्ये टाकू, आणि चेक करू की ॲक्च्युअलमध्ये कसं वर्क करतं आहे, आणि तुम्ही ट्राय करू शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही एखादा कोणता डाऊट असेल किंवा तुम्हाला काही सजेशन असतील माझ्याबद्दल की तुम्हाला कुठं गोष्टी फास्ट व्हायला लागल्यात, कुठं स्लो व्हायला लागल्यात, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.